कोल्हापूरच्या राजकारणातील पॉवर सेंटर असलेल्या गोकुळमध्ये आता मोठ्या राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत उद्या संपत असतानाच गोकुळच्या किल्ल्यावर आता प्रशासक कोणाचा येणार यावरून जिल्ह्याचं राजकारण तापले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या खैरी झडत आहेत. एकीकडे शिवाजीराव पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवले, तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ हे विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. गोकुळमधील काही किरकोळ तांत्रिक चुका आता प्रशासक नियुक्तीच्या काळात गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. या संघर्षात आता ईडीच्या कारवाईची टांगती तलवार पुन्हा चर्चेत आहे. प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू होताच राजकीय कार्यकर्त्यांनी मुंबईत जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांची धडधड वाढली आहे, कारण प्रशासक म्हणून सरकारी संधी अधिकारी येणार की राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लागणार यावर गोकुळचं पुढचं राजकारण अवलंबून आहे. विरोधी गटाचे शिवाजी पाटील यांनी ज्या पद्धतीने रान उठवले त्यामुळे सत्ताधारी गटाला कायदेशीर आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर लढावं लागत आहे. गोकुळचे कामगार आपल्या घरगुती कामासाठी लावणे, वर्षानुवर्ष त्यांना पगार गोकुळचा आणि कामसंचालकांच्या फार्म हाऊसवर अशी स्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून संचालक मंडळ बाजूला झाल्याने हे कामगार हळूहळू मूळ जागेवर परतू लागले आहेत. मात्र अनेक वर्षांनी आल्यानंतर त्यांना दिलेलं काम संघात जमेल का, इतक्या वर्षांनी येत आहेत तर त्यांना कामं कोणती द्यायची यावरून अंतर्गत हालचाली सुरू असल्याचंही समजते. दुसऱ्या बाजूला भोंगळ कारभार झाकण्यासाठी गोकुळच्या एखाद्या कार्यालयाला आग लागू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात असून ही बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली असल्याचंही समजते. मात्र प्रशासक आल्यास नियम वाकून गोकुळच्या कारभारातून खालेली मलई अनेक संचालकांच्या अंगलट येणार असल्यानं या संचालकांचे धाबे दणाणले असल्याचंही समजते. एका संचालकानं माझी माहिती बाहेर दिली कोणी म्हणून गोकुळच्या एका कार्यालयात जाऊन आदळआपट केल्याचीही माहिती समोर येते. त्यामुळे या संचालकाप्रमाणे माहिती झाकली जाणार की प्रशासक आल्यावर माहिती आणखी उघड होणार हे पाहावं लागणार आहे. असं असलं तरी कायद्यातील नव्या बदलामुळे आज संध्याकाळपर्यंत प्रशासकाचे आदेश धडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र तरीही गोकुळवर आता महायुतीचा राजकीय प्रशासक येणार की वरिष्ठ IAS अधिकारी या सर्व घडामोडींसाठी पाहत रहा आपलं डिजिटल कोल्हापूर.